नमस्कार माझ्या सख्यांनो, तुमचं नवीन लग्न झालेलं असो किंवा लग्नाला 20 वर्ष झालेली असोत, वटपौर्णिमेची पूजा करताना आपण कळत न कळतपणे अशी एखादी मोठी चूक करत असतो, ज्यामुळे पूजेचं पुण्य मिळण्याऐवजी दोष लागू शकतो. हो माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही बरोबर ऐकलं आहात. आणि मुख्य म्हणजे खरंच वटपौर्णिमेला साडी आणि बांगड्यांच्या रंगांचे काही कडक नियम शास्त्रात दिले आहेत, की आपण उगाचच भीतीच्या दडपणाखाली सण साजरा करतोय? या सर्व प्रश्नांची आणि आजपर्यंत तुम्हाला कोणीच न सांगितलेली गुपिते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या गोड मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. येत्या 29 जून 2026ला म्हणजे सोमवारच्या दिवशी बघा, वर्षभराप्रमाणेच पुन्हा एकदा वटपौर्णिमा आलेली आहे. तर माझ्या लाडक्या ताईंनो, वटपौर्णिमा जशी जशी जवळ येते ना, तसं तसं आपल्या महिलांच्या मनामध्ये नवनवीन प्रश्न यायला सुरुवात होते. आपण दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतो, पण ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, ज्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा असेल आणि समजा त्यांना घरामध्ये किंवा शेजारी सांगणारं कोणीच नसेल की नेमकं कसं करायचं, कशी पूजा करायची, काय नियम असतात, तर मग त्यांना सुद्धा भरपूर प्रश्न पडलेले असतात. मंडळी, या सर्व गोष्टींचा सखोल विचार करूनच आजचा हा विशेष व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्हाला पडणाऱ्या अशा काही प्रश्नांची उत्तरं आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी यापूर्वी तुम्हाला कोणीच सांगितलेली नसतील. विशेष म्हणजे गरोदर महिला, सुतक मासिक धर्म असणाऱ्या ताई आणि विधवा महिलांबाबत शास्त्राचा एक अत्यंत सुंदर आणि क्रांतिकारी दृष्टिकोन मी मांडणार आहे, ज्याने तुमच्या मनातील सगळी भीती कायमची निघून जाईल. त्यामुळे मंडळी, व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजेच योग्य आणि अर्धवट न राहिलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहून टाका, ओम नमः शिवाय. चला तर मग आपल्या खास या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, दरवर्षी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा महिलांसाठी अतिशय खास असते. याचं कारण म्हणजे त्या महिला वटसावित्रीचे व्रत करून मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वटपौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहाने साजरा करताना आपल्याला दिसून येतात. त्यामागे महिलांचा उद्देश एकच असतो की पतीला चांगलं आरोग्य लाभून ते दीर्घायुष्य व्हावेत, जेणेकरून त्यांच्या नावापुढे जे काही सौभाग्यवती विशेष लावलं जातं ते कायमस्वरूपी टिकून राहील. म्हणजेच काय तर बघा, त्यांचं सौभाग्य अबाधित राहील आणि त्या अखंड सौभाग्यवती होतील. माझ्या मैत्रिणींनो, आता आपण सर्वात आधी पौर्णिमेची वेळ काय आहे ते जाणून घेऊया. कारण पौर्णिमेची वेळ आपल्याला समजली की त्यानुसार आपल्याला पूजा विधी कधी करायची आहे ते अचूक समजतं. तर बघा, 28 जूनला दुपारी पौर्णिमा लागणार आहे आणि 29 जूनला सोमवार संध्याकाळपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे. म्हणजेच काय तर बघा, आपल्याला वटपौर्णिमेचा तो काही उपवास आहे, पूजा आहे, तर ते 29 जून 2026 रोजी सोमवारच्या दिवशी सकाळीच करायचं आहे. सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्ताच्या आतपर्यंत तुम्ही कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. लक्षात ठेवा, सूर्यास्त झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करत नाहीत. त्यामुळे मैत्रिणींनो, दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पूजा करायची आहे तेव्हा तुम्ही आनंदाने करून घेऊ शकता. उपवास तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर सोडायचा आहे. त्यानंतर बघा, बऱ्याचदा काय होतं, सूतक किंवा मासिक धर्माच्या कालावधीमध्ये काही व्रत वैकल्य आली तर आपल्याला प्रश्न पडतो की नक्की काय करावं. अशा वेळी आपण फक्त उपवास करू शकतो, आपल्याला पूजा करता येत नाही. पण समजा वटपौर्णिमेच्या दिवशी तुमचा मासिक धर्माचा 3रा दिवस आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी केस धुणार आहात. बऱ्याच जणी हे विचारतात की मासिक धर्माचा जर 4था दिवस असेल तर पूजा करायला चालतं का? तर हो, नक्कीच चालतं. केस धुतले म्हणजे त्याचा अर्थच तो असतो की आपण पूजेसाठी शुद्ध आणि योग्य होतो. मैत्रिणींनो, समजा तुमचा 4था किंवा 5वा दिवस पूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी येत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे, वटसावित्री पौर्णिमा तर वर्षातून एकदाच येते. सर्व महिला मस्त सजून धजून गेल्या वडाची पूजा करण्यासाठी आणि मला काहीच जमलं नाही, आता मला डायरेक्ट पुढच्या वर्षीच करावं लागेल का? तर मग मैत्रिणींनो, तुमच्या मनामध्ये ही खंत राहून जाते. ती राहू नये म्हणून एक मार्ग आहे. जर दुसऱ्या दिवशी सकाळी काही वेळ पौर्णिमा असेल आणि तुम्हाला एवढ्या सकाळी वडाची पूजा करायला जाणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. किंवा मग जे वडाचं झाड तुमच्या कुंडीत किंवा आसपास कुठे तुम्ही लावलेलं असेल तिथे तुम्ही सकाळी सकाळी वटपौर्णिमेची पूजा उरकून घेऊ शकता. आता ज्यांचं सुतक समजा वटपौर्णिमेच्या दिवशी संपणार आहे आणि पुढच्या दिवशीच म्हणजे सकाळी तुम्हाला पूजा करायला चालू करू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सकाळी बघा, सकाळी सकाळी ती पूजा करून घ्या. मात्र
मनावरती दडपण न घेता तुम्हाला पुढच्याच वर्षी वडाच्या झाडाची पूजा करता येईल. मैत्रिणींनो, या अतिशय साध्या आणि छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्याही मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजावून का सांगते, कारण ज्याने हा व्हिडिओ पाहिलाय त्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळावं, आपल्या शंकेचं समाधान व्हावं, हाच तुमचा उद्देश असतो. त्यामुळे माझाही तसाच प्रयत्न असतो, की तुमच्यापर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या पाहिजेत, पोहोचल्या पाहिजेत. महिलांसाठी विशेष नियम: कोणताही व्रत वैकल्य असलं की जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न हा आहे की वडाच्या झाडाची पूजा गरोदर महिलांनी करावी का? तर ताईंनो, तुम्ही नक्कीच वडाच्या झाडाची पूजा या दिवशी करू शकता. तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा तुमचं सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं यासाठी तुम्ही नक्कीच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू शकता. पण जर माझ्या सख्यांनो, तुम्हाला काही शारीरिक त्रास असेल किंवा तुम्ही जिथे राहता तिथून वडाचं झाड खूप जास्त दूर असेल आणि तुम्हाला उन्हात पावसात जाणं सहन होत नसेल, किंवा मंडळी, जर जून महिना चालू असला तर जास्त उष्णता असते आणि तुम्हाला जर या आरोग्याच्या काही समस्या असतील, उद्भवत असतील गरोदरपणाच्या कालावधीमध्ये, तर तुम्ही त्या दिवशी पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल. तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे तुमचे बाळ झाल्यानंतर उपवासही करू शकता आणि पूजाही करू शकता. देव कधीही रागवत नाही. मैत्रिणींनो, त्या दिवशी फक्त तुम्ही तुमच्या पतीचं औक्षण केलं तरी सुद्धा चालेल. ज्या महिला समजा गरोदर आहेत आणि त्या सध्या माहेरी गेल्या आहेत, पती त्यांच्यापासून दूर आहे, तर मग काय करायचं? जर तुम्ही फक्त फोनवर तुमच्या पतीला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा द्या, किंवा मग आजकाल व्हिडिओ कॉलची सुंदर सुविधा आहेत, त्यातून तुम्ही तुमच्या पतीला व्हिडिओ कॉल करू शकता. म्हणजेच व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही त्यांचं औक्षण करू शकता. असे छोटे छोटे पर्याय मी तुम्हाला सुचवत आहे. जे तुम्हाला पटतील, योग्य वाटतील ते तुम्ही नक्कीच करा. सख्यांनो, आता समजा तुम्ही गरोदर असल्यामुळे वडाच्या झाडाची पूजा करायला गेलात, तरी पण तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा: तुम्ही फक्त पूजा करा, ओटी कोणाचीही भरू नका. कारण त्या दिवशी पूजा झाली की महिला एकमेकींची ओटी भरतात. जे काही वाण असतं, म्हणजेच फळे असतात, काही धान्य वगैरे असतं, किंवा मग कोणी कोणी वडाची फळ बनवून आणत असतं, तर त्या सगळ्या वस्तू देऊन एकमेकींना ते वाण देतात आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुद्धा तिथे केला जातो. तर मग माझ्या ताईंनो, तुमची ओटी तर बाळाच्या रूपाने आधीच भरलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या दिवशी वडाच्या झाडाची फक्त पूजा करा. ओटी कोणाचीही भरू नका आणि स्वतःचीही भरून घेऊ नका. ही काळजी तुम्हाला अवश्य घ्यायची आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातात, तर तेही असे आहे की ज्या मुलींचे लग्न जमलेले आहे किंवा मग ज्यांचा साखरपुडा झालेला आहे, त्यांना साखरपुड्यामध्ये कुंकूसुद्धा लावलेला आहे, किंवा मग त्या कुमारिका आहेत आणि लग्नाच्या वयाच्या आहेत, तर त्यांनी वटसावित्रीचे व्रत करावे का? तर नीट लक्ष देऊन ऐका. वटसावित्रीचं व्रत फक्त आणि फक्त त्याच महिला करू शकतात की ज्यांची सप्तपदी झालेली आहे, म्हणजेच ज्यांचं कायदेशीर लग्न झालेलं आहे, अशाच महिला वटसावित्रीचं व्रत करू शकतात. बाकी तुमचं लग्न जमलेलं असेल, साखरपुडा झालेला असेल, तुम्हाला कुंकू लावलेलं असेल, किंवा मग तुम्ही लग्नाच्या वयाच्या असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमचं आता लग्नाचं स्थळ बघायला सुरुवात झालेली आहे, मग आम्हाला चांगला पती मिळावा म्हणून आम्ही हे व्रत करावं का? तर नाही माझ्या सख्यांनो, नाही. त्यासाठी हरतालिकेचं व्रत असतं, किंवा भगवान शिवशंकरांचं आणि माता पार्वतीचं या संबंधित जे काही व्रत असतात ते तुम्ही या कारणाने करू शकता. किंवा मग 16 सोमवारचं व्रत असतं, पशुपतीनाथाचं व्रत असतं, हे सुद्धा तुम्ही या कारणासाठी करू शकता. मात्र तुमची सप्तपदीच झालेली नाहीये, तर मग तुम्हाला वटसावित्रीची पूजा करता येणार नाही. हवं तर तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांसोबत ही पूजा कशी करतात ते बघू शकता, जाऊ शकता. मात्र या दिवशी तुम्ही उपवास करू नका आणि झाडाची पूजा देखील करू नका. आता आपण वळूया एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ज्या महिला विधवा आहेत, तर त्यांना आपण विधवा न म्हणता ब्रह्मचारीण रूप म्हणूया. तर मंडळी, ज्या महिला आहेत तर त्यांनी सुद्धा आता आधुनिक काळानुसार स्वतःचे विचार बदलायचं ठरवलं पाहिजे. बऱ्याच वेळा जुने लोक असं म्हणतात की फक्त सौभाग्यवती महिलांनीच हे वटसावित्रीचं व्रत करावं, पूजा करावी. पण मग जर त्या महिलांचा पती गेलेला आहे, मग त्यांची सप्तपदी तर झालेली होती ना. आता मला असं वाटतं, संरक्षणाचा एक धागा त्या विधवा महिलांनी सुद्धा वडाच्या झाडाला बांधला पाहिजे आणि वडाच्या झाडाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून त्यांना या दिवशी समाजामध्ये काहीतरी वेगळं किंवा अपेक्षित वाटायला नको. मंडळी, त्यांचा जो दिवस असतो तो पतीच्या आठवणीत दुःखमय जायला नको. अरे, माझा आज पती असायला हवे होते आणि मग मी सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करू शकले असते, तर असं तुमच्या मनात कोणत्याच प्रकारे येऊ नये, किंवा मग तो दिवस तुमचा दुःखमय जाऊ नये, म्हणूनच स्वतःच्या संरक्षणाचा एक धागा तुम्ही बांधला तरी सुद्धा चालेल.
वडाच्या झाडाची पूजा अवश्य करा. तसंही वटसावित्रीचा एक अतिशय पवित्र मंत्र देखील आहे. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन, वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वटसंस्कृता. याचा अर्थ असा आहे की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास आहे आणि या विधवा महिलांना तर आपण ब्रह्मचारीण रूप मानतो. तर त्यामुळे त्यांनी सुद्धा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली तर कुठेच काही बिघडणार नाही. उलट तुमच्या आसपास तुमच्या कोणी मैत्रिणी असतील, तुमच्या नातेवाईकांमध्ये अशा काही महिला असतील की ज्यांचं पतीचं नुकतंच किंवा काही दिवसांपूर्वी निधन झालंय आणि त्यांनाही कुठेतरी बघून तुम्हाला असं वाईट वाटतं की अरे, यांना सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करायला मिळायला हवी होती. तर तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या ताईंनो आणि त्यांना स्वतःच्या सोबत त्या पूजेमध्ये सहभागी करून घ्या. त्यांना सुद्धा मनातून खूप खूप आनंद होईल. तर मैत्रिणींनो, पुढचा महत्त्वाचा आणि खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न, वडाच्या झाडाऐवजी फांदीची पूजा केली तर चालेल का? कारण जशी वटपौर्णिमा जवळ येते तसं 1-2 दिवस अगोदरपासूनच बाजारामध्ये काही ठिकाणी वडांच्या फांद्या सुद्धा तोडून विकायला ठेवल्या असतात. त्या लोकांचा उद्देश फक्त पैसा कमवणं हाच असतो. कारण वटपौर्णिमेला तेवढं महत्त्व आहे आणि त्यांना माहिती आहे की बायका या फांद्या विकत घेतीलच आणि त्यांची पूजा देखील करतील. तर मग मंडळी बघा, काही महिलांचं कसं असतं की आपल्याला वेळ नाहीये, सकाळी लवकर आपल्याला जॉबला जावं लागतं किंवा कामासाठी बाहेर जावं लागतं. मग वडाचं झाड कुठे शोधत बसायचं? यापेक्षा शॉर्टकटमध्ये आपण घरीच या फांदीची पूजा करू. किंवा मग काही जणींना खरं आसपास कुठेतरी वडाचं झाड उपलब्ध नसतं, तर असं तर खूप दूर असतं. मग कुठे जायचं आणि पूजा कशी करायची, म्हणून मग त्या शॉर्टकट निवडतात आणि फांदीची पूजा करायला बघतात. पण सख्यांनो, हे अतिशय चुकीचं आहे. कारण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणणं म्हणजे काय असतं बघा, एक प्रकारे आपल्या वडाच्या झाडाला हानी पोहोचवतो आणि त्याचीच पूजा करतोय. ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी उलट आपण वडाचं झाड कुठे लावता येईल हे बघितलं पाहिजे, तिथे आपण झाडाला त्रास देणं किती योग्य आहे? आता एक गोष्ट आहे की वडाची फांदी आपण जमिनीत लावली तर त्या फांदीला नंतर पाणी येऊ शकतात का? त्याचा मोठा वटवृक्ष तयार होऊ शकतो का? मग त्यासाठी तुम्ही बघा, पौर्णिमेचाच दिवस निवडू नका, जेणेकरून आपल्याकडून ती फांदी किंवा पान तुटली जाणार नाहीत. मंडळी, तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच ती फांदी जमिनीत लावा, तिला प्रेमाने चांगलं वाढवा आणि तीच बघा, तिचा जर वटवृक्ष तयार झालेला आहे तर मग अशा फांदीची तुम्ही वटपौर्णिमेला पूजा केली तरी सुद्धा चालेल. मात्र त्याच दिवशी तोडलेली फांदी तुम्हाला पूजा करता येणार नाही. बघा मंडळी, इथे थोडासा विचार करा. ज्या फांदीत आता जीवच राहिलेला नाही, प्राणच उरलेला नाहीये, अशा तोडलेल्या फांदीची आपण पतीचे आयुष्य वाढावं किंवा दीर्घायुष्य व्हावे म्हणून पूजा करणे कितपत योग्य आहे? याऐवजी तुम्ही नर्सरीतून आणलेले छोट्या वृक्षाची पूजा करू शकता किंवा मग तुमच्या घराच्या आसपास कुठे मोठे वडाचं झाड असेल तर तिथे जाऊन पूजा करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण आपल्या घरामध्ये शोपीस म्हणून किंवा फॅशन म्हणून बोनसाय वनस्पती ठेवतात, ज्याची वाढ मुद्दाम खुंटवलेली असते. वटवृक्ष खूप दीर्घायुष्य असतात. वड बघा मंडळी, वड असेल किंवा पिंपळ असेल, पण त्यांना घरात ठेवण्याची अगदी छोट्या रूपात बनवलेलं असतं. तर अशा बोनसाय पद्धतीच्या झाडाची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करता येणार नाही. मंडळी, तुम्हाला बाहेर निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल किंवा मग तुम्ही घरी कुंडीमध्ये किंवा अंगणात स्वतः निसर्गरित्या वडाचं झाड लावले तरी सुद्धा चालेल. त्याची पूजा तुम्हाला करता येईल. आता या व्हिडिओतल्या सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडीचा मुद्दा म्हणजे की वटपौर्णिमेचा सुद्धा काही शुभ रंग असतात का? म्हणजे मग त्या रंगाची साडी आपल्याला नेसता येईल किंवा मग बघा मंडळी, तशी नसेल तर मग नवीन खरेदी करता येईल किंवा मग तशाच रंगाच्या बांगड्या आपल्याला घालता येतील का? जसं नवरात्रीमध्ये 9 दिवसांचे 9 शुभ रंग पाळतात, देवीला सुद्धा 9 रंगाच्या साड्या 9 रंगा दिवसामध्ये नेसवल्या जातात आणि महिला सुद्धा मग तसेच नियम पाळतात. पण ताईंनो, वटपौर्णिमेचा असा कोणताही नियम नाहीये किंवा कोणतेही असे ठराविक शुभ रंग शास्त्रात सांगितलेले नाहीत की तुम्हाला याच रंगाची साडी नेसावी पाहिजे किंवा याच रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत. तुम्हाला जी साडी मनापासून आवडेल तिचा तो शुभ रंग तुम्ही घालू शकता. त्या रंगाची साडी तुम्ही वटसावित्री पौर्णिमेला बिनधास्त नेसू शकता. आता वटसावित्रीचा म्हणजेच वटपौर्णिमा असेल, हरतालिका असेल किंवा आपली अशी काही व्रतवैकल्ये किंवा सण समारंभ असतात, तर यावेळेस आपण काठापदराच्या बघा, जरीच्या किंवा मग पैठणी साड्यांना जास्त महत्त्व देतो. आणि त्यातल्या त्यात मग लाल, पिवळा किंवा मग हिरवा अशा रंगांना सुद्धा पारंपरिकदृष्ट्या
खूप जास्त महत्त्व असतं. तर सख्यांनो बघा, अशाच कोणत्यातरी रंगाची किंवा मग ज्या साडीमध्ये तुम्ही अतिशय सुंदर दिसता किंवा तुमच्या पतीने जर तुम्हाला कधी हौशेने साडी घेतली असेल, तेही म्हणत असतील की तू या साडीमध्ये खूप छान दिसते, तर तुम्ही तशा रंगाची साडीसुद्धा त्या दिवशी घालू शकता. आता बघा, अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही तयार व्हा. तुम्हाला जसं आवडतं तसं तयार व्हा. मंडळी बघा, नटून-थटून तुम्ही या दिवशी वटसावित्री पौर्णिमेचा सण साजरा करू शकता. बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला हेच सांगेल, तुम्ही तुमच्या साडीवरच्या ज्या रंगाच्या बांगड्या मॅचिंग होतील अशा घालू शकता किंवा मॅचिंग होणाऱ्या जरी नसतील पण तुम्हाला त्या बांगड्या आवडतात, मग त्या तुम्ही बांगड्या त्या दिवशी घालू शकता. मी तुम्हाला फक्त हेच सुचवू शकते की वटसावित्री पौर्णिमा आहे, मग आपल्यापैकी बऱ्याचशा महिला ज्या कामामुळे नेहमी साडी नेसू शकत नाहीत, बऱ्याच वेळा त्या ड्रेस घालतात किंवा मग जीन्स बघा, लेगिन्स टॉप वगैरे घालतात. साडी त्यांना कधीच नेसता येत नाही. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पूजा करायची असेल, त्या दिवशी तुम्ही ड्रेसऐवजी साडी नेसावी. तसंही आपल्याला एवढं कळतं की काही सणवार असेल, मंगल कार्य असेल, तर त्यावेळेस आपण शक्यतो काळा रंग घालत नाही. त्यामुळे मंडळी, माझ्या मते कोणत्याही महिलांनी काळा रंग या दिवशी घालणार नाही. बाकी तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल आणि वटसावित्रीच्या पूजेमध्ये तो बांधला जाणारा धागा जर पांढऱ्या रंगाचा असेल, तर मग त्या दिवशी तुम्ही पांढरी साडी नेसली तर कुठेच काही बिघडणार नाही. कारण जरी पांढरी साडी आपल्याकडे असेल, तर तिची बॉर्डर म्हणा किंवा त्याच्यावर असणारी डिझाईन, फुलं म्हणा किंवा डिझाईन म्हणा, त्यामध्ये एखादा का होईना वेगळा रंग असतोच. रंग नसला तरी पण काही गोल्डन वगैरे डिझाईन किंवा काहीतरी सुंदर कॉम्बिनेशन तिचं असतंच. किंवा मग साडी पांढरी असेल तर ब्लाऊज का होईना आपण वेगळ्या पद्धतीचा रंगाचा घालत असतो. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पडतात, ते फक्त घाबरवण्यासाठी असतात. तुम्हाला कोणतेही कडक शुभ रंग पाळायची अजिबात गरज नाही. दुसरी महत्त्वाची आणि भावनिक गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या लग्नाच्या साड्या नक्कीच जपून आणि सांभाळून ठेवल्या असतील. माझ्या म्हणण्याच्या उद्देशानुसार काही ताईंच्या लग्नाला आता भरपूर वर्ष झाली असतील, पण काहींच्या लग्नाला अगदी थोडे दिवस झाले असतील. पण त्यांनी त्यांच्या लग्नाची साडी आवर्जून त्यांच्याकडे असेल, तर त्यांनी या दिवशी नक्की घालावी. जेव्हा कधी त्यांना लग्नाच्या साड्या कपाटात बघत असतील, तर त्यांच्या मनामध्ये नक्कीच विचार येत असतील की याच साडीवर मी सप्तपदी बघा चालले होते आणि नवरी बनून माझ्या सासरी आले होते. म्हणजेच जणू काही तुम्ही लग्नाच्या दिवशी जी काही साडी नेसता, ते खास करून तुमच्या पतीसाठीच नेसलेली असते. मग तुम्हाला आता ही साडी पुन्हा नेसण्याची कधी संधी मिळेल का, याची तुम्ही वाट बघत असाल, तर मग तुम्ही भलेही तुम्हाला आता तिचा ब्लाऊज वगैरे व्यवस्थित येत नसेल, तरी तुम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करून किंवा मॅचिंग नक्कीच करू शकता. आपण महिला खूप क्रिएटिव्ह असतो, काही ना काही जुगाड आपण करतोच. तर मग तुम्ही या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेनिमित्ताने तुमच्या लग्नाची साडीसुद्धा पुन्हा एकदा नेसू शकता. खूप शुभ मानलं जातं. आणि त्याचं नुकतंच म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, भलेही तुम्ही लग्नामध्ये घागरा घातलेला असेल किंवा तुमच्या लग्नामध्ये तुम्ही जे काही बघा एका वेगळ्या पद्धतीची साडी घेतलेली असेल, तर ती तुम्ही नेसू शकता किंवा तो घागरा घालू शकता. तुम्ही वटसावित्रीची पूजा करू शकता. मी फक्त पर्याय म्हणून तुम्हाला सुचवत आहे. बाकी तुम्ही तुमच्या रंगाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची भीती किंवा चिंता मनामध्ये बाळगू नका आणि प्रत्येक वेळी नवीन साडी घेतलीच पाहिजे असंही काही नाही. आता ज्या महिला दरवर्षी वटसावित्रीची पौर्णिमा आली की एक नवीन साडी खरेदी करतात, म्हणजेच ती संधी कधीच गमावत नाही. कारण आपल्या महिलांकडे कितीही साड्या असल्या तरी पण त्या कमीच पडतात आणि प्रत्येक गोष्टीचं मग खरेदी करण्यासाठी फायदा घेत असतात. तर माझ्या मैत्रिणींनो, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला वटसावित्रीच्या दिवशी नवीन साडी घ्यायची इच्छा असेल, तुम्ही तेही घेऊ शकता. ती नसेल सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. पण तुम्हाला जर हाच प्रश्न सतावत असेल की काही शुभ रंग आहेत ठराविक की याच रंगाच्या साड्या आपण या दिवशी नेसल्या पाहिजेत, तर ही शंका मनातून पूर्णपणे काढून टाका. अतिशय चांगल्या पद्धतीने नटून-थटून मस्तपैकी बघा, तुम्हाला जे आवडेल त्या रंगाची साडी नेसा आणि आनंदाने पूजा करा. बांगड्यांच्या बाबतीत फक्त हेच सांगायचं आहे मंडळी, बांगड्या तुम्ही या दिवशी मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या घालण्याऐवजी काचेच्या घाला. भलेही तुम्हाला तुमच्या साडीच्या रंगाच्या घालायच्या असतील किंवा नसतील, आपण काही शुभ कार्य किंवा व्रत वैकल्य असेल तेव्हा लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्यांना जास्त पसंती देतो आणि त्याच बांगड्यांना पूजा अर्चेमध्ये जास्त बघा धार्मिक महत्त्व आहे. मग तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या या दिवशी घालू शकता. याला कोणतंही बंधन नाही. विवाहित स्त्री म्हटलं की तिच्याकडे एक जबाबदार महिला म्हणून बघितलं जातं. लग्नाच्या अगोदर अत्यंत अल्लड असणारी मुलगी लग्नानंतर कधी एक समजूतदार आणि प्रगल्भ महिला बनते.
मंडळी, हे तिचं तिला सुद्धा समजत नाही आणि लग्न झाले की प्रपंच वाढतो, मुलं बाळ होतात, संसार वाढत जातो आणि भरपूर जबाबदाऱ्या महिलांच्या खांद्यावर आपोआप येतात. आता एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना पुन्हा त्यात रंगाची हानी, अवाजवी नियमाची भर नको. तुम्हाला आवडेल त्या रंगाची साडी किंवा रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा. मंडळी, कोणत्याही बंधनामध्ये राहून जगण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आनंदाच्या मनाने जगणं खूप चांगलं असतं. तसंही आपण जरी म्हणजे भरपूर पुढे गेलेलो आहोत, काळ बदललेला आहे आणि असं म्हणतात की महिलांना आता पूर्वीसारखी जुनी बंधनं राहिलेली नाहीत. तरी पण कुटुंबाचा एक भाग म्हणून किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना महिलांवर भरपूर अशी मानसिक बंधनं असतात आणि त्यात व्रतवैकल्य करताना सुद्धा काही बंधनं असतील. हेच बंधन पाळा, तोच नियम पाळा. असं केलं तर पाप लागेल, तसं केलं तर देव कोपेल, असं जर असेल तर मग त्या महिलेला कोणतीही गोष्ट करण्याचा अजिबात स्पष्ट राहणार नाही किंवा त्या सणामध्ये तिची खरी श्रद्धा आणि आवड राहणार नाही. तिच्या मनात येईल की मला असं करायचं होतं, पण तिच्या मनात येईल की मला असं करायचं होतं, पण नियम तसा झाला नाही. मग आता माझ्या इच्छेच्या विरुद्ध हे होतंय. त्यापेक्षा ताईंनो, तुमच्या आवडीने आणि खऱ्या श्रद्धेने की वटपौर्णिमा तुम्ही नक्की साजरी करा. जेव्हा सणावाराच्या बाबतीत किंवा व्रतवैकल्याच्या बाबतीत शास्त्रामध्ये जे महत्त्वाचे आणि योग्य नियम सांगितलेले असतात, ते मी यावेळी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. पण बघा, वटपौर्णिमेच्या बाबतीत तुम्ही वस्त्रांबाबत, तुमच्या हातांच्या घालणाऱ्या बांगड्यांबाबत किंवा तुमच्या दागिन्यांबाबत कोणतेही कडक नियम शास्त्राने सांगितलेले नाहीये. त्यामुळे उगाचच कडक नियम पाळण्याची काहीच गरज नाही. स्वतःला त्रास टाकण्याची गरज नाहीये. त्यामुळे मंडळी, हा व्हिडिओ यात मांडलेले विचार जर तुम्हाला पटले असतील, मनापासून आवडले असतील, तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कारण वटपौर्णिमा अजून लांब आहे ना, त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, मग जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. आणि स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा लोकांचं आपण भलं करतो तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी कायम राहतात. भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मैत्रिणींनो.